काय ते पिशवीत काय दाखव की गिफ्ट आहे आपलं. गिफ्ट 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 कोणी दिले रे? दाखव की मला बी. आपल्या दोस्ताने दिले आणि सांगितलं की घरी जाऊन बघ. आम्ही बी दोस्त जाणं तुझं, मग आम्हाला बी दे की गिफ्ट. गिफ्ट फक्त वाढदिवसाला देतात. मग आज काय तुझा वाढदिवस आहे वय? अरे तुमची दोस्ती वेगळी आणि आमची दोस्ती वेगळी. का तुमची दोस्ती काय चंद्रावर आल्या वय? ए राणादा, कोण आहे तुझा चंद्रावरला दोस्त? आम्हाला बी दाखव की. दोस्ती म्हणजे कसली गे दोस्ती? आम्हाला बी कळू दे की जरा. कळू दे. शाळेत जाताय ना? चला सुटा. राणादा, हे पाठ झालंय आम्हाला. वेगळं काय असलं तर सांग. लई शहाणा झालाय काय? हा आता जाता कधी वेळ निघाले? वस्ताद भाल्या कोण आहे रे? मित्र ओळखतच नाही याला. वस्ताद असं काय करतायचा? आपला राणा जाय देऊ, राणा पैलवान. अरे मी ज्या राणा पैलवानाला ओळखत होतो तो सच्चा पैलवान होता. रोज तालीम करणारा, 10 जणांनी एका डावात लोळवणारा. अरे बाई संग गुलू गुलू बोलणार कोणतरी चिनपाट दिसतय. नाही वस्ताद, अहो मी मनापासून तालीम कर. सच्चा पैलवान आहे मी. सच्चा ढेकळाचा? अरे भुजगाव ना आहेस तू, भुजगाव ना. असं काय नाही वस्ताद, अहो विश्वास ठेवा माझ्यावर. विश्वास तिकडं पाणी पतात. बाई दिसल्या की जातोस त्यांच्या पाठीमाग तरंगत तरंगत. भरवशाच्या म्हशीला टोनगा असं झालंय तुझं. आता टोनगा नाही, सच्चा पैलवान होणार बघा. तुम्ही काय बी काळजी करू नका. चला. चला कुठं? आजपासून तालीम बंद आहे तुला. हो अहो वस्ताद, असं काय करू नका. असा अहो तालमीत जीव आहे माझा. मी समजा ऐकीन तुमचं. अजाबात नाही. आता काय केलं तर तुमचा विश्वास पटेल? जोपर्यंत तू रोज तालमीत येत नाहीस तोपर्यंत माझा काही विश्वास बसत नाही तुझ्यावर. अहो वस्ताद, त्यासाठी तुम्ही राणाला तालमीत येऊ दिलं पाहिजे ना. अरे सुकाळीच्या मी कवा नाही म्हंटलय. ओबाड काय बघतोयस माझं? हलक्यात काही तर गावासमोर बांधणार आहेस लंगोट. गोदाका, एवढं भाजले हाताला तरी बी करताय. राहू द्या गोदाका, उठा करते म्या. अगं असू दे, काय होतंय त्याला? काय होत नाही तरी बी द्या, आम्ही हाय की करायला. नको राहू दे, तुम्ही जरा विश्रांती घ्या गोदाका, उठा. हे बघ चंदा, तुला ती म्हण माहितीये का ग? कुठली होत आहे सब? जशी करणी तशी भरणी, जे पेरल तेच उगवल, असं काहीतरी. अव असंच काहीतरी नाही, तसंच आहे. अव दुसऱ्यांच्या अंगावर निखारा टाकायचं म्हणलं तर पहिला चटका टाकणाऱ्यालाच बसतोया असं म्हणतात. गोदाक्का, तुम्हाला कशानं चटका बसला हो गोदाक्का? तर तुमचं बी त्या म्हणीसारखं. नाही जी, कडे उतरताना बसला चटका. हा, आम्हाला काहीतरी वेगळंच वाटलं.
डायरीनं जर मन जुळत असती तर समद जग डायऱ्या घेऊनच फिरलं असतं की हो. हरिनामाचा जप करता ना हवं तुम्ही. खोटं बोलाय जीभ झडत कशी नाही हो तुमची. मला कढईनं हात भाजला. हात भाजलाय मला. ताईसाहेब आज तुम्हाला ब्रेकफास्टला थालपीठ पाहिजे ना हो? ओ गोदाका, ताईसाहेबांसाठी फटाक दिशी एक थालपीठ बनवून आणा. चंदा, समज आम्ही कुणा दोघांमध्ये आग लावली तर या डायरीमुळे ती बुजल काय ग? अहो तुमची आग म्हणजे वनवाच की, आणि ही आधीच जळलेली डायरी त्यात काय बुजवणार? म्हणजे या डायरीचा काही उपयोग नाही म्हण की. नाही. वा, आता मस्त झणझणीत चव येईल थालपीठाला. हे झुमतय का हो गोदाक्का? परत घाला चुलीत हात, म्हणजे जरा गार वाटल हाताला बी आणि मनाला बी. अहो काय हे गोदाक्का, आता काय हे खारट झार थालपीठ खाया घालता वय आम्हाला? गोदाक्का, एक काम करा, या समद्या मिरच्या वाटून घाला बरं आपल्या थालपीठामध्ये, हा, आणि मस्त बारीक वाटा बघा. घ्या गोदाक्का. काय द्या बरं इकडं. किती वेळा सांगितलं, एकतर तुमचा हात भाजलाय, तुमची तब्येत बरी नाही. राधा तुला सांगता येत नाही वय? कधीतरी आमच्या हातचं खातील राणा भाऊजी थालपीठ, आम्ही करतो. राणा भाऊजी, अगं बाई, तुम्ही कधी आला सा? वहिनी, तुमचं डोकं ठणकायचं थांबलं का? नाही हो, कसलं थांबतय. पण म्हणून काम थांबून चालणार आहे वय? त्याच्याशिवाय घर चालणार आहे का? वहिनी, तुम्ही लई काम करता बाबा. तुमच्या समोर मी बी फिका पडतो. वहिनी, ते डायरी देता का परत? डायरी कशाला? ती डायरी वाचायला दिली ती, वाचून झाल्यावर परत दिली पाहिजे. हा, ते बी आहेच म्हणा. आम्ही गोदाक्कांच्याकडे दिली ती डायरी. गोदाक्का सांगितलं नाही भाई तुम्ही राणा भाऊजींना? गोदक्का, ती डायरी दे परत. अगं, तुझ्या हाताला भाजलंय ना व? मग मलम लावायचं सोडून काम कशाला करतीस? हेच आम्ही बी आता त्यांना हेच सांगत होतो बघा. गोदक्का, ते समज सोड आणि आधी मला डायरी दे. गोदक्का, ओ गोदक्का, अहो असल हितच कुठं तरी डायरी. तुम्ही उघड रडू नकासा, शोधू की आपण नंतर ना. राणा भाऊजी, अहो डायरी कुठं ठेवली लक्षात येणं झालंय त्यांच्या. कामात बी लक्ष लागणं त्यांचं. गोदक्का, तू एवढं मनाला लावून घेऊ नकस. सापडेल तेव्हा बघू आपण. तुझा आधी आराम कर. बघतो आपण.
आता कशी डायरी सापडणार ते त्या पांडुरंगालाच माहित. लय आळणी झालंय. चंदे, आमचा तर आता काही मूडच नाही राहिला बघ थालपीठ खायचा. चल. बाहेरच्या कुणाकडनं पहिल्यांदा गिफ्ट मिळालं आपल्याला. हा, पण अंजलीबाईने आपल्याला गिफ्ट का आणावं? हा, पण त्यांच्या वडिलांना दवाखान्यात नेलं म्हणून आपल्यासाठी गिफ्ट आणलं असणार. पण पेशंटला दवाखान्यात नेल्यावर कोण गिफ्ट देत नसतंय. मग हा, आपण त्यांचा खास दोस्त आहे म्हणून गिफ्ट आणलं असणार. संध्याकाळी यॉच शर्ट घालून जातो बाईंची गाठ घ्यायला. अरे फार जत्राच झाली की माझी. आता हे घालून बाहेर एवढं चांगल्या मनाने दिलंय. ए, पळा, चल.
होय हे काय आहे? राणादा ही कुठली फॅशन म्हणायची? राणादा काय पिक्चर मध्ये काम करायलायस काय? ए विचार काय नाही. तर काय लहानपणीच्या शर्ट घालून आलायस वाटतं. असला अवतार घेऊन कशाला आलायस इकडं? तुला काय करायचंय? अरे तू आमचा दोस्त आहे म्हणून शाळेत समधी ओळखतात. आणि आता आमच्या आबरूचा डॉल्बीच वाजवालायस की कम्प्लीट. तुझं सोड, आमचा शाळेत वाटताय त्याचा तरी जरा विचार केलायस काय? ए थोबाड बंद करा. ती एक रप्पा देऊन चिप्पड करून टाकीन एकेकाचं. चला निघा. जातो जातो. पण हे असलं फिटिंगचं शर्ट घालून गावभर फिरण्यापेक्षा तुझा स्क्रू ढिला झालाय ना, तो आधी सरळ करून घे. तुमच्या तर निघता का? अरे निघा. तू खरंच पिक्चर मध्ये काम करणार आहेस काय? अरे जातो का आता? हो 2 दिवस झाले मला दिल्लीहून येऊन. आपण उद्या मुलांना काय काय सांगायचंय ते उद्याच ठरवूया. चालेल. हो चालेल. अच्छा. अंजलीबाई सॉरी राणाजी, शर्ट घेताना साईज लक्षातच नाही आली माझ्या. अंदाजानच घेतला ना मी. पण तुम्हाला फिटिंग होत नसताना तुम्ही कशाला घातलात? आता तुम्ही दिल्लीवरून आणलंय म्हणल्यावर न घालून कसं चालेल? तुम्हाला वाईट वाटलं नसतं का? हसू ना मी? चालते की हसा. आता त्यासाठी कशाला विचारताय? नाही, मी हसले म्हणून परत तुम्ही रागवाल ना माझ्यावर, म्हणून विचारलं. आता काय लाजून मारताय का काय? हसा तुम्ही. हसल्यावर तुम्ही लई चांगलं दिसतंय. किती साधे थे. मी अजून जास्तच प्रेमात पडते यांच्या. आज चहा पिताना सांगून टाकूया का सगळं? जायचं का चहा प्यायला? हो चालेल. हा पण हे काय, तिकडे गेल्यावर माझ्या समध्या प्रश्नांची उत्तर द्यायची बरं का? हाय